रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. एकदा हात वर करून सांगा ना. कनिष्ठ रोहित दादाला हवेत नेऊन सोडितात काय? आज या ठिकाणी विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या राज्याचे नवे या देशाचे नेते, तुमचं आमचं सर्वांचं दैवत, शेतकऱ्यांचा आधारवड आदरणीय पवार साहेब आणि व्यासपीठावरील, आता अधिकचे नाव घेणार नाही मी, कारण नावं बरेच व्यासपीठावर आहे. काही जणांचे जर नावं विसरले तर म्हणताना याचं काय आम्ही काम केलं नाही काय, आता बघूच पुढल्या वेळेस. त्याच्यामुळे व्यासपीठावरील सगळेच नेते मंडळी, सर्वच राज्याचे भाग्यविधाते आणि समोर बसलेले आमचे सर्व कर्जत, जामखेड या ठिकाणचे सर्वच भाग्यविधाते. खऱ्या अर्थाने आज कामांच्या उद्घाटनाच्या आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार साहेब या ठिकाणी आलेले आणि रोहित दादांनी या तालुक्यामध्ये अनेक वर्षापासूनचा बॅकलॉग, विकासाचा बॅकलॉग फक्त 1 ते 1.5 वर्षामध्ये भरून काढला. तो म्हणजे 4 ते 4.5 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम केलं असेल ते म्हणजे आदरणीय रोहित दादांनी केलेलं आहे. कारण अभ्यासू आजपर्यंत तुमच्या मतदारसंघामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण अनेक आमदार पाहतो, अनेक खासदार पाहतो, पण कर्जत जामखेडचा आमदार म्हणजे अतिशय अभ्यासू आणि मायक्रो नियोजन करणारा, मायक्रो प्लॅनिंग करणारा आमदार म्हणून ज्या राज्यात ज्या आमदाराकडे पाहिलं जातं ते म्हणजे आदरणीय रोहित दादांकडे पाहिलं जातं. आमदार म्हणून काम केलं नाही, या कर्जत जामखेडचा लोकप्रतिनिधी, आणि लोकप्रतिनिधी याचा अर्थ काय असतो, तो त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असतो. कुटुंब प्रमुखाची खऱ्या अर्थाने जर कुणी जबाबदारी पार पाडली असेल ती मागच्या 5 वर्षामध्ये ती आदरणीय रोहित दादांनी पार पडलेली आहे. कारण एखादा मुलगा जन्माला आल्यापासून तर 80-90 वर्षाच्या आजोबापर्यंत, आजीपर्यंत काळजी घेणारा नेता म्हणजे आदरणीय रोहित दादा. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत असो, शिक्षणाच्या बाबतीत असो, अनेक वेगवेगळ्या जो विकासाचा बॅकलॉग थांबलेला होता तो भरून काढण्याचं काम रोहित दादांनी या ठिकाणी केलेलं आहे. मगाशी विजयरावांनी सांगितलं, आता दत्ता भाऊंनी सांगितलं, जर हा नेता राज्याचा नेता म्हणून जर तुम्हाला त्या ठिकाणी पाठवायचा असेल तर आता ही जबाबदारी तुमची आहे. आता तुमची जबाबदारी आहे. आता तुम्ही सांगितलं पाहिजे आणि या ठिकाणी सर्वांनी आता निर्धार केला पाहिजे. येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जत जामखेडचे उमेदवार, विजयी उमेदवार रोहित राजेंद्र पवार हे राज्यात सर्वाधिक मताने 1 लाख मतांनी विजयी झाले असे घोषणा त्या ठिकाणी झाली पाहिजे. त्यामुळे आता आपण सर्वांनी काय निर्धार करायचा, कम से कम, अरे काय पुढल्याने आवाज देऊन जमणार आहे का, मागच्यांनी पण दिला पाहिजे ना, कम से कम 1 लाख मताने आपला आमदार निवडून आला पाहिजे, ज्याने तुमच्यासाठी 5 वर्ष नुसतं रोहित दादांनी नाही, रोहित दादाच्या कुटुंबाने तुमची सेवा करण्याचं काम केलं. त्यांना जर खऱ्या अर्थाने पावती द्यायची असेल ना तर आपला उमेदवार, आपला आमदार हा 1 लाख मतांनी निवडून आला पाहिजे. हा या ठिकाणी विश्वास आदरणीय पवार साहेबांना दिला पाहिजे. तर आपल्याला राज्यामध्ये आपल्याला नेत्याला जर चमकवायचं असेल तर आता ही सगळी तुमची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि आज ही खरड्यामध्ये सभा म्हणजे खरडा ही विजयाची निशाणी आहे. खरड्यात मराठ्यांची लढाई आणि यशस्वी लढाई, आणि त्या खरड्यामध्ये सभा आणि आदरणीय पवार साहेबांची सभा, आणि कालच पवार साहेबांचं स्वागत पावसाने केले.
आणि आज काल पावसाने सलामी दिली पवार साहेबांना. आज पवार साहेब व्यासपीठावर आले आणि खरड्याचे किल्ले समोर आले. त्यामुळे आता हा आदरणीय पवार साहेबाचा झेंडा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये, राज्याच्या विधान भवनामध्ये सगळ्यात जास्त आमदार घेऊन जाणारा नेता म्हणून आदरणीय पवार साहेबांचा झेंडा लागणार आहे. आणि राज्यामध्ये यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येणारे ही काळ्या दगड्यावरली पांढरी रेषे हे सगळ्यात या ठिकाणी सांगतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने एक दिलाने, कोणी म्हणत असेल भूमिपुत्र, कोण म्हणलंय भूमिपुत्र? अरे मग तुम्ही 2-4 महिन्यापूर्वी ज्यांच्या मागे हिंडत होते ते कुठले होते? तुमच्या वाल्यावर मग तरास होतो. यांच्या काय नादीला का लागू, हे दिसते भुलभुलया यांना विकासाची व्याख्या काही कळालेलं नाही बरं का. हे तुम्ही तर एकदम लहान पोरासारखं सांगितलं. गृहमंत्री जर सांगतो क्राईम वाढायला पाहिजे, गुन्हेगारी वाढायला पाहिजे, अरे काय म्हणजे कीव केली पाहिजे यांच्या बुद्धिमत्तेची. त्यामुळं खरा भूमिपुत्र कोण असेल ना, ज्याने तुमची काळजी घेतली, 24 तास 365 दिवस ज्याने तुमची सेवा केली, तो खरा भूमिपुत्र आहे. तो खरा तुमचा भूमिपुत्र आहे ना. जर कोविडच्या कालखंडामध्ये जर एखादा गार्डनमध्ये पाणी घालीत असन आणि घरात बंगला सोडित नसन, तो कसला भूमिपुत्र रे? अरे आमच्या रोहितदादाला काय कमी होतं? पण रोहितदादाने स्वतःची काळजी केली नाही का? रोहितदादांच्या कुटुंबाने स्वतःची काळजी केली नाही. आमचा जीव धोक्यात आला तरी चालन, पण माझा कर्जत जामखेडचा प्रत्येक नागरिक सुरक्षित राहिले पाहिजे, ही भावना ठेवणारा नेता म्हणजे तो खरा भूमिपुत्र आहे. त्यामुळे या खऱ्या भूमिपुत्राला, खऱ्या भूमिपुत्राच्या पाठीशी आपण या पुढील कालखंडामध्ये राहिलं पाहिजे, हीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो व थांबतो. रामकृष्ण हरी.